मित्रहो नमस्कार। खरं तर आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे तो मांडावा की नाही मांडावा अशा एका मानसिकतेमध्ये मी होतो, पण नंतर असं मला वाटलं हा विषय जरूर मांडला पाहिजे, पुन्हा पुन्हा मांडला पाहिजे आणि त्यातून लोकांचं जेवढं शक्य होईल तेवढं प्रबोधन तेवढं शिक्षण पण केलं पाहिजे। तर हा विषय आहे लाच देण्याचा आणि लाच घेण्याचा। लाच देणं आणि लाच घेणं हे दोन्हीही बेकायदेशीर आहे, अनैतिक आहे आणि भ्रष्ट वर्तन आहे। तर ते होऊ नये म्हणून जगातल्या प्रत्येक देशातल्या सरकारने लाच प्रतिबंधक विभाग चालू केलेला आहे। त्याचं स्वतंत्र खातं आहे, ते आपल्याकडे पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे। हे सातत्याने लाच देणारा आणि घेणारा यांना पकडतं, त्यांच्यावर कारवाई करतं आणि समाजामध्ये जे काही एक सामाजिक शील पाहिजे असतं, समाजाला एक सामाजिक चारित्र्य पाहिजे असतं, एक नैतिक वर्तन पाहिजे असतं, ते निर्माण करण्याचा प्रयत्न हा विभाग करत असतो। मला सांगायला आनंद वाटतो की नाशिक विभागातल्या लाच प्रतिबंधक विभागात काम करणाऱ्या लोकांनी गेल्या 2-3 वर्षात अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। अनेक सापळे टाकून अनेक छोट्या मोठ्या माणसांना त्याने पकडलेलं आहे। आता हे जरी खरं असलं तरी मुळामध्ये माणसाला लाच घ्यावीशी का वाटते आणि ती द्यावीशी का तरी वाटते, हा एक विषय आहे की माणूस लाच का देतो। त्याचं एखादं काम त्याला झटपट करून घ्यायचं असेल, प्रसंगी नियमबाह्य करून घ्यायचं असेल तर समोरच्या माणसाला, समोरच्या व्यवस्थेला, समोरच्या सत्तेला, समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी, त्याची मर्जी संपादन करण्यासाठी तो लाच देत असतो। प्रत्येक वेळेला ती पैशातच असेल असं नाही, ती वस्तूत असते, ती पैशात असते, ती सोन्यात असते, ती अजून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असते, पण लाच देण्या घेण्याचा हा व्यवहार काही चालूच आहे। आपल्याला असं वाटायला नको की लाच फक्त शासकीय कार्यालयातले अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्येच दिली जाते किंवा घेतली जाते। आपल्या जीवनाची, समाज जीवनाची जेवढी म्हणून अंग आहेत त्या प्रत्येक अंगामध्ये हा भ्रष्ट कारभार सुरू असतो। राजकारणात लाच दिली घेतली जाते, अर्थकारणात घेतली जाते, समाजकारणामध्ये घेतली जाते, शिक्षण क्षेत्रात, की जीवनाचं असं एक पण अंग शिल्लक नाही आहे की जिथे अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही आहे। राजकारणातला तर भ्रष्टाचार खूपच मोठा असतो आणि आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी लोकांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी लाच मागणारे 5 खासदार आढळून आले होते। आता याच्यात कोणती राजकीय नैतिकता आहे? लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, पण मला अमुक पैसे मिळाले तरी हा प्रश्न मांडेन असं 5 खासदार, 1-2 नव्हे तर त्यांनी लाखो रुपये घेतलेले होते। याशिवायचे पक्ष फोडाफोडी असते, मतं मिळवताना देण्या घेण्याचे व्यवहार होतात, अर्थकारणामध्ये चालतं आणि मी म्हणालो तसं की जीवनाच्या सर्वांगाला भ्रष्टाचाराने व्यापून ठेवलेला आहे। हा फक्त भारतातच आहे का? तर जगाच्या पाठीवर 200+ इतके देश आहेत आणि प्रत्येक देशामध्ये हा भ्रष्टाचार कमी अधिक स्वरूपामध्ये चालत आलेला आहे। याचा अर्थ असा घ्यायला पाहिजे जिथे माणूस आहे तिथे भ्रष्टाचार आहे, कारण भ्रष्टाचार हा काय आकाशातून पडलेली वृत्ती नाही आहे, ती माणसांनीच तयार केलेली वृत्ती, त्याच्याच जगण्यातून तयार झालेली वृत्ती आहे। आणि मी नेहमी विनोदाने असं सांगत असतो की माणूस हा निसर्गात जगत होता लाखो वर्षे आणि एक दिवस तो निसर्गाच्या बाहेर पडला आणि 2 पायावर उभा राहिला। ही त्याची जी कृती आहे, काही जण म्हणतात हे निसर्गाशी केलेलं बंड होतं माणसाने आणि काही जण म्हणतात की हा माणसाचा निसर्गात राहून केलेला पहिला भ्रष्टाचार। त्याने निसर्गाचे नियम तोडले आणि तो माणूस होण्याकडे निघाला। नुसताच निघाला नाही, त्यांनी त्याच्या सुरक्षिततेसाठी देव पण तयार केले, धर्म तयार केले आणि प्रत्येक ठिकाणी तो काहीतरी समोरच्या शक्तीला खुश करण्यासाठी, म्हणजे कायद्याच्या भाषेत लाचच आहे ती, तो देव तयार करतो आणि देवाकडून आपली कामं करून घेण्यासाठी त्याला लाच देतो।
नैवेद्य देतो, नारळ देतो, नरबळी देतो, पशुबळी देतो, सगळं करतो. याचा अर्थ असा आहे की माणसाच्या DNA मध्येच ही करप्शनची वृत्ती फिट झालेली आहे आणि त्या वृत्तीला तो आता संस्कृती म्हणायला लागलेला आहे. अनेक देशामध्ये भ्रष्टाचाराला आता भ्रष्टाचार म्हणत नाहीत, तर सर्व्हिस चार्जेस म्हणतात, सर्व्हिस टॅक्स म्हणतात. 2 देशांमध्ये खरेदी असते आणि मध्ये कुणीतरी दलाल येतो, दोघांच्याकडून तो पैसे घेतो, दोघांच्या विचाराचा तो त्या व्यवहाराशी संबंध जोडतो. आपण त्याला भ्रष्टाचार म्हणतो, दलाली म्हणतो, लाच म्हणतो. पण आता प्रगत देश त्याला सर्व्हिस टॅक्स म्हणतात की त्यांनी सेवा दिलेली आहे दोन्ही पार्टीला आणि त्याचे पैसे घेतलेले आहेत. म्हणजे भ्रष्टाचार ही जी वृत्ती होती तिला माणसांनी वेगळं आवरण द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या भ्रष्टाचारात आता काही गैर आहे असं त्याला वाटेन असं झालेलं आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि ही सगळ्यात मोठी चिंताजनक गोष्ट आहे. जर तुम्ही भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा देत गेला तर लोकशाही, कायद्याचं, न्यायाचं राज्य, त्याची व्यवस्था याला काही अर्थच राहणार नाही. जर भ्रष्टाचार करून सगळं मिळवायचं असेल तर उद्या न्यायालयाची आवश्यकता काय, मग सरकारची तरी काय आवश्यकता आणि नोकरशाहीची तरी काय आवश्यकता आहे. ह्या माणसांनीच तयार केलेल्या, सुसंस्कृत समाजासाठी तयार केलेल्या, सुसंस्कृत माणसासाठी तयार केलेल्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या कोलमडून पडायला लागतील. त्या कीड लागेल, त्यांना वाळवी लागेल आणि त्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. म्हणून हे जे प्रयत्न चालू असतात सरकार पातळीवरून की भ्रष्टाचार करणाऱ्याला अटक करणं, लाच देणाऱ्याला अटक करणं, घेणाऱ्याला पण अटक करणं आणि हे जे भ्रष्टाचाराचं सावट इथल्या व्यवस्थेवर येतं ते दूर करण्याचा प्रयत्न ह्या व्यवस्था करत असतात. पण त्यात एक मजेशीर गोष्ट आहे की इतके कायदे असूनसुद्धा जगभरामध्ये भ्रष्टाचार का थांबत नाही, तो बंद का होत नाही, तो कमी का होत नाही, त्याला प्रतिष्ठा का मिळते. याचा साधा सरळ सोपा अर्थ आहे, जोपर्यंत कायद्याच्या बाजूने समाज उभा राहत नाही, जोपर्यंत कायद्याला समाज मान्यता मिळत नाही, जोपर्यंत कायदा समाजाच्या जगण्याचा, नीतिमत्तेचा भाग होत नाही, तोपर्यंत हे सगळे कायदे आंधळे पांगळे ठरतात आणि अनेकदा सरकारची धोरणं पण कारणीभूत असतात. कायद्याने दारूबंदी आहे पण कायद्याने दारू तयार करायला पण परवानगी आहे. कायद्याने हातभट्टीला बंदी आहे पण कायद्याने परमिट घेऊन तुम्हाला प्यायला पण बंदी आहे. धूम्रपानाला आपला विरोध आहे पण सिगारेटचं उत्पन्न तयार करायला आपल्याकडे परवानगी आहे. गांजा ओढायला बंदी आहे पण गांजाचं पीक घ्यायला परवानगी आहे. हे जे सगळे विरोधाभास आहेत त्याच्यातून सुद्धा एका वेगळ्या सामाजिक मनाची जडणघडण होत असते. म्हणून हे कायदे यशस्वी करायचे असेल तर कायद्याचं पालन करण्याची वृत्ती समाजाच्या मनामध्ये पहिल्यांदा तयार केली पाहिजे. ती करण्यात आपल्याला अजून यश येत नाही आहे कारण आपण भलत्याच गोष्टीला संस्कृती म्हणत आहोत. ह्याच्यात गैर काय, त्यांनी काम केलं त्याला भेट दिली, त्यांनी काम केलं त्याला बक्षीस दिलं, त्यांनी लवकर काम केलं त्याला कोंबडी दिली, ह्याच्यात गैर काय असा प्रश्न आता लाच देणारा आणि घेणारा ह्या दोघांच्याकडून उपस्थित केला जातो आहे. म्हणून पहिल्यांदा या मानसिकतेतून त्याला बाहेर काढायला पाहिजे कारण त्यांनी काम केलं म्हणजे काय मेहरबानी केली नाही, कारण त्याच्यासाठीच त्याला नेमलेलं आहे, काम करण्यासाठीच व्यवस्था तयार केलेली आहे. त्यामुळे पैसे घेऊन काम करणं, वस्तू घेऊन काम करणं हे बेकायदेशीर आहे, हे अनैतिक आहे आणि हे भ्रष्ट आहे. पण आत्ताचं चित्र तरी असं दिसते, एकीकडे भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, लाचलुचपत थांबवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि दुसरीकडे अशा वृत्तींना मान्यता पण देण्याचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही आपल्या सामाजिक जीवनात बघा, वर्षातून एकदा पोस्टमन दिवाळी भेट मागायला येतो. का बाबा, का भेट द्यायची आहे? वर्षातून एकदा पगारदार महापालिकेचा नोकर भेट मागायला येतो, बक्षीस मागायला येतो, घंटागाडीचा कर्मचारी भेट मागायला येतो आणि लोक आनंदाने भेट देतात कारण तो गरीब आहे, तो आपलं काम करतो. अरे पण कामाचे पैसे घेतो ना तो, त्याला हक्क आहे, त्याला कर्तव्य आहेत.
म्हणून या वृत्तींना आपण सामाजिक मान्यता देणं, सामाजिक पाठबळ देणं, ह्याच्यातून पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे नैतिक काय आहे, अनैतिक काय आहे, कायदेशीर काय आहे, बेकायदेशीर काय आहे. ही तुमच्याशी चर्चा करताना मला जगप्रसिद्ध लेखक खलील जिब्रानची एक छोटीशी कथा आठवली आता या क्षणाला. तिची छोटी कथा अशी आहे की एकदा समुद्रात स्नान करायला 2 तरुणी गेल्या. त्यात एक तरुणी सुरूप होती म्हणजे सुंदर होते आणि दुसरी कुरूप होते म्हणजे ती असुंदर होते. दोघींनी आंघोळ करायला सुरुवात केली. त्यातल्या एका मुलीने, एका तरुणीने पटकन आंघोळ केली, ती बाहेर आली आणि घाई गडबडीत तिने कपडे घातले, ती निघून गेली. दुसरी पण बाहेर आली, ती कुरूप होते आणि तिच्या लक्षात आलं की सुंदर तरुणीनं माझे कपडे घालून घेतलेले आहेत. मग आता कपडे नव्हतेच, म्हणजे जी मुलगी कुरूप होती तिच्या अंगावर सुरूप मुलगीचे कपडे आले आणि जी सुरूप होती तिच्या अंगावर कुरूप पोरगीचे कपडे आले. जेव्हा ही कुरूप मुलीचे कपडे घालून गावामध्ये गेली तेव्हा तिचे कपडे पाहून लोक म्हणाले, ही कुरूप आली, ही क्रूर आली, ही असुंदर पोरगी कुठून आली. कारण कपड्यावरून त्यांनी तिचं सौंदर्य ठरवलं होतं. आणि जी कुरूप मुलगी सुंदर तरुणीचे कपडे घालून गावात गेली तिला त्या दिवसापासून लोक सुंदरी 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 म्हणाले. आपलं थोडंफार असंच चाललेलं आहे. ते जर थांबवायचं असेल तर भ्रष्टाचारांच्या पाळंमुळं कुठून येतात तिथे जाऊन विचार करायला पाहिजे. आपण नुसतंच फांद्यांशी खेळलो, आपण नुसतंच सावल्यांशी खेळलो, आपण नुसतंच फुलाफळांशी खेळलो तर कदाचित मूळ प्रश्नाला आपल्याला भिडता येत नाही. ही मानसिकता का तयार होते? अपराधीपणाची भावना माणूस का गमावून बसतो आहे? त्याचा जर शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला अतिशय बालपणापासून पोरगं जेव्हा शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवेल तेव्हापासून त्याच्यामध्ये मनामध्ये ह्या नैतिकतेच्या कल्पना आता रुजवायला पाहिजेत. पण आता तर शिक्षण क्षेत्रात सगळ्यात करप्शन चालू आहे. मुलं पेपर लिहित नाहीत, मास्तर त्यांचा पेपर लिहितो. पोरं काही पण पेपर लिहून येतात, त्यांना पास करण्याची सिस्टीम आहे. कोणती नैतिकता तो शिकणार आहे? ही जी सगळी जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये पडझड चालू आहे ती रोखायची असेल तर नैतिकतेचं, शीलाचं, बुद्धांनी सांगितलेल्या चारित्र्याचं बाळकडू आपल्याला जन्मजातच मिळेल अशी काहीतरी एक व्यवस्था असायला पाहिजे. ती घरात पण असायला पाहिजे आणि ती घराच्या बाहेर पण असायला पाहिजे. दुर्दैवानं ती घरात पण नाही आहे. पोरगा अभ्यास करत नसेल तर आई त्याला म्हणते तुला पिझ्झा बर्गर देईन, तू अभ्यास कर. म्हणजे ती लाचच द्यायला लागली ना. बाप म्हणतो तुला खेळणं आणेन, तू नीट अभ्यास कर. म्हणजे तो लाचच द्यायला लागला ना. अभ्यास कर, तुझ्या हिताचा आहे, तुझ्या चारित्र्याचा आहे असं कोण सांगतो आपण? हे लाच देण्या घेण्याची जी प्रक्रिया आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आहे तिनं आपलं जीवन व्यापून टाकलेलं आहे. मग आता काय करायचं? असं चालू द्यायचं का? त्याचा शेवट काय होणार आहे? समाज कोणत्या पातळीवर जाणार आहे हे सगळे घेऊन? कारण हा सुसंस्कृत समाज आहे ना, लोकशाहीवादी समाज आहे, मूल्याधिष्ठित समाज आहे, समूह जीवन जगणारा समाज आहे. हे खरं असेल तर त्याच्या ह्या कल्पनेला कीड लागेल अशी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे. नियमाप्रमाणे तुम्ही वागा ना, नियमाप्रमाणे काम करा. सरकारी कार्यालयामध्ये असे बोर्ड लागायला पाहिजेत, तुमचं 7 बाऱ्याच्या उतार्याचं काम आहे ना 2 तासात मिळेल. जर नाही मिळालं तलाट्यावर कारवाई करा. तुमच्या शाळेच्या ॲडमिशनचा प्रश्न आहे ना 3 तासात आम्ही करून देऊ, बोर्ड लावा. तसं कोणी करत नाही. त्याला ताणून धरायचं, तो थकला की त्याच्याकडे पैसे मागायचे आणि ह्याने आपल्याला थकवलं जाऊ नये म्हणून पैसे द्यायचे. हे मिलीजुली आहे, हे मॅच फिक्सिंग आहे. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होते याचा अर्थ काय? कारण ही लाचलुचपत क्रिकेटमध्ये पण पोचली, ती मंदिरापर्यंत पोचली, ती स्मशानापर्यंत पोचली, ती हॉस्पिटलपर्यंत पोचली, ती साहित्यातही पोचली आणि सगळी जागा ते व्यापून टाकते आहे. प्रयत्न कसा करायचा?
मी मगाशी म्हणालो फांद्याशी खेळण्यात काय पॉईंट नसतो. हे फांद्या आणि मुळं याच्याविषयी लाओ त्से नावाच्या जगप्रसिद्ध विचारवंताचा एक सिद्धांत आहे. तो पण तुम्ही नीट ऐकून घ्या. कारण आपण असे विषय सहजपणे ऐकतो आणि सहजपणे सोडून देतो. जेव्हा आपण त्या सापळ्यात अडकतो तेव्हा त्याचं गांभीर्य आपल्याला कळायला लागतं. आणि जोपर्यंत अडकत नाही तोपर्यंत जाऊ दे, आपल्याला काय करायचं. अरे आपल्याला काय करायचं म्हणजे समाज तुझा नाही आहे का? देश तुझा नाही आहे? लोकशाही तुझी नाही आहे? तू देशाचा मालक नाही आहे का? आणि तू जर मालक असेल तर तुझी सेवा करण्यासाठी जन्मलेल्या नोकरशाहीने तुझा छळ का करायचा आहे? तुझ्याकडे पैसे का मागायचे आहेत? हे जबाबदारीचं तत्त्व नोकरशाही म्हणजे लाच मागणारे आणि समाज म्हणजे लाच देणारे ह्या दोघांच्याही मनामध्ये बिंबायला पाहिजे. तो जो लाओ त्से नावाचा विचारवंत होता त्याने एक गोष्ट सांगितली, किंबहुना त्याच्या गावात ती घडलेली घटनाच आहे. एकदा त्याच्या गावामध्ये रात्रीत एकाच्या घरी चोरी झाली. ज्याच्या घरी चोरी झाली तो सावकार होता आणि सकाळी 8-9 वाजता त्यांनी चोर पकडला. चोरांनी घेतलेला माल पकडला आणि तो न्यायाधीशाच्या समोर येऊन उभा राहिला. तो म्हणाला, महाराज माझ्या घरात चोरी झाली, चोर पकडला आणि दुर्दैवाने तो माझा नोकरच निघाला. किती नालायक आहे, ह्याला आता शिक्षा द्या. पूर्वी टेकडीवर उभा राहून न्यायाधीश न्याय द्यायचा. तो म्हणाला उद्या या टेकडीवर न्याय देतो. सगळा गाव जमला, आरोपी फिर्यादी तिथे जमले आणि ह्याने जजमेंट वाचायला सुरुवात केली. तो म्हणाला आपल्या गावात चोरी झाली ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कशी काय चोरी झाली? नैतिकता कुठे गेली? हे भ्रष्ट जीवन का चालू झालं चोऱ्या माऱ्याचं? पण चांगली गोष्ट अशी आहे की चोर सापडलेला आहे. तो ज्याच्या घरात काम करत होता त्या घराच्या मालकानेच त्याला पकडलं. चोराने गुन्हा कबूल केलेला आहे. फिर्यादीने आपला माल ओळखलेला आहे. दोन्ही बाजू मी ऐकून घेतलेल्या आहेत आणि मी आता या निर्णयाला येतो की हा जो चोर आहे ह्याला बाइज्जत सोडून द्यावं. तो फिर्यादी ओरडला, महाराज अरे स्लिप ऑफ टंग होते तुमचं, त्याला सोडून द्यायचं नाही आहे, त्याला आत घालून ठोकायचं आहे आणि मला बाइज्जत ह्याच्यातून मोकळं करायचं आहे. न्यायाधीश म्हणाला स्लिप ऑफ टंग वगैरे काही नाही आहे. मी जाणीवपूर्वक सांगतो आहे की ह्या आरोपीला निर्दोष सोडून द्यायचा आहे आणि फिर्यादीला 2 महिने तुरुंगात टाकायचं आहे. लोकांना आश्चर्य वाटलं, असा कसा न्याय असतो? आणि मग न्यायाधीशाने त्याचं विश्लेषण केलं की कोणत्याही चोराला तुरुंगात टाकून कधी गुन्हे बंद होत नसतात. गुन्हेगारांना तुरुंगात टाकून तुरुंग भरून कधी गुन्हे बंद होत नसतात. तर गुन्हे तेव्हा बंद होतात की जेव्हा त्यांना जन्म देणारी व्यवस्था खलास होते. ते कोणत्या तरी गर्भाशयातून जन्माला येत असतात. ते गर्भाशय काय आहे ते तपासा, तिथे करेक्शन करा. नाहीतर रोज तुम्ही ह्यांना तुरुंगात टाकाल, नवीन चोर येईल. त्याला टाकला 3रा चोर येईल, त्याला टाकला 4था चोर येईल. चोरी आणि गुन्हेगारी थांबवायची असेल तर त्यांच्या जन्माचे ठिकाणं शोधा आणि तिथे करेक्शन करा. मला वाटतं ही गोष्ट 2,500-3,000 हजार वर्षापूर्वीची जरी असली तरी तिच्यातून बोध घेऊन आपण त्या मार्गाने जाऊ शकतो का? आणि तो मार्ग म्हणजे आपल्याकडे समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची साक्षरता शून्य आहे. पोरं शाळेत जातात पण त्याच्याकडे लिटरसी नाही आहे. लोकांना राज्यघटना आहे पण संविधान साक्षरता नाही आहे. लोकांना डेमोक्रेसी आहे पण लोकशाही साक्षरता नाही आहे. लोकांसाठी कायदा आहे पण विधी साक्षरता नाही आहे. साक्षरहीन असलेला समाज या गोष्टी कशा समजून घेईल अशा पद्धतीचे प्रयत्न आपल्याला सुरू करायला पाहिजेत. लाच प्रतिबंधक खात्याने असे काही छोटे प्रयत्न चालू केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छाही देतो आणि आपल्याला सांगतो की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माणसाकडे काय असतं तर ते शील असतं. आणि कोणत्याही कारणामुळं आपल्या शीलावर, आपल्या चारित्र्यावर, आपल्या समाज चारित्र्यावर, आपल्या
वर्तन व्यवहारावर शिंतोडे उडू नयेत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. जो काळजी घेत नसेल त्याला आपण सांगत राहायला पाहिजे. आणि वर्षातून ही एकदाच विचार करण्याची गोष्ट नाही आहे, तर आयुष्यभर आपण या साक्षरतेचा विचार करूया. मला वाटतं आपण तो कराल. धन्यवाद.